आरग मिरज रोडचे काम संत 8 दिवसात पूर्ण न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा। मिरज तालुक्यातील आरग मिरज मार्गावरील रस्ते विकास कामकाज अत्यंत संत गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या या कामात नियोजन शून्यता, अपुरी देखरेख आणि दर्जाहीन अंमलबजावणीचा ठपका ठेवण्यात येत आहे। सदर मार्गावर ठिकठिकाणी दगडगोटे साचलेले असून डांबरीकरण अपूर्ण अवस्थेत आहे। परिणामी वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। धुळीचे प्रचंड प्रमाण, अपुरे पाणी, फवारणी आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास सहन करावा लागत आहे। वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढल्याने सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिक, व्यापारी व प्रवासी वर्गाने वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कृती आराखडा जाहीर करण्यात आलेला नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे। कामाच्या ठिकाणी सूचना फलक, प्रकाश योजना व नियंत्रण व्यवस्था अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर दिलीप बोरसे यांनी स्पष्ट इशारा दिला की 8 दिवसात रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। BR पाटील यांनी प्रशासनास जबाबदार धरत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे। आरग ते बेडग या दरम्यान जो रस्ता चालू आहे त्या रस्त्याची दैनावस्था झालेली आहे। त्या रस्त्यावरून रोज 4-6 अपघात होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत, गुडघ्याएवढे खड्डे आहेत। आजच माझे मित्र, मगाशी माजी सभापती दिलीप बोरसे यांनी बाईट दिलेली आहे। हा रस्ता त्वरित 8 दिवसात जर रिपेरी नाही झाला तर मानव अधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातून 8 दिवसानंतर लाक्षणिक रास्ता रोको करून हा रस्ता पूर्ण चालू व्हावा, अन्यथा या रस्त्यावरून रहदारी बंद करण्यात येईल असा मी इशारा देतोय। कारण प्रत्येक ठिकाणी गुडघ्या इतके खड्डे आहेत। हा रस्ता शेतातला रस्ता सुद्धा चांगला असतोय। आता शेजारी माझे जे घारगे मित्र आहेत त्यांचं बाग कवडी मोल किमतीने कोणी विचारणार, पूर्ण धुरळा जाऊन बसलेला आहे। पाठीमागे एक शेतकरी पानमळा आहे, पानमळ्यावरती देखील वीटभर थर बसलेला आहे पानावरती। लोकांचं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान। हा संबंधित ठेकेदार कोण आहे त्याची त्वरित चौकशी व्हावी आणि रस्ता चालू पूर्ण होईस्तोपर्यंत तात्काळ पाणी मारून रोलिंग करून लोकांना रहदारीस व्यवस्थित रस्ता करून द्यावा, अन्यथा 8 दिवसात जर नाही झालं तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा मानव अधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातून मी देतोय। मी दिलीप दत्त बोरसे, माजी सभापती मिरज पंचायत समितीचे सभापती असून या रस्त्याला, आरग बेडग रस्त्याला एकदम खालच्या पातळीवर रस्त्याचं काम चालू आहे आणि आत्ता सध्या जाणे येण्यास म्हटलं तर पूर्ण लयदारीची अडचण होत आहे। काय ॲक्सिडेंट होत आहेत, धूळ उडत आहे, साईडनं बागा आहेत, त्या बागांच्यावर धूळ उडत, पाणीसुद्धा मारत नाहीत। जे कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यानं ताबडतोब ती आपली व्यवस्था करून द्यावी, नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करून तो रस्ता कशा पद्धतीने होणार आहे ते काम बंद पाडण्यात येईल ही मी ग्वाही देतो। आमच्याबरोबर आमचे मित्र सुरेश पाटील आहेत, ती सुद्धा दरचे बागायतदार आहेत, आमचे सहकारी सगळे आहेत, सौरव बोलते आहेत, हुसेन आहेत, अण्णासाहेब पाटील आहेत। यांच्या वतीनं मी आत्ता ग्वाही देतो, नाही तर ह्या 8 दिवसात रस्ता व्यवस्थित पाणी मारण्यात आणि चांगल्या पद्धतीने हे काम केलं तर आम्ही रस्ता रोक करून रस्ता बंद पाडण्यात येईल।